नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 चा कालचा जबरदस्त तणावपूर्व आणि वादाने भरलेला एपिसोड. कालच्या भागात विशालच्या पावरकीमुळे घराचं गणित पूर्णपणे बदललं. काही नाती ढासळली तर काहींचा खरा चेहरा समोर आला. नॉमिनेशन टास्क दरम्यान आरोप प्रत्यारोप, भावनिक उद्रेक, राग, शांतता आणि रणनीती सगळंच काही एका एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. चला तर मग एकही सीन न चुकवता पाहूया कालच्या एपिसोडचा सीन बाय सीन सविस्तर आढावा. एपिसोडची सुरुवात नेहमीप्रमाणे सकाळच्या गाण्याने झाली. सर्व स्पर्धक उठले. काही जण झोपेतून थकलेले दिसत होते तर काही जण आधीच विचारात गडलेले होते. कालचा दिवस महत्त्वाचा हे सगळ्यांना माहीत होतं, कारण आज नॉमिनेशन टास्क होता. आज त्याच्यामुळे सर्वांना माहिती होती. काही जण आरशासमोर उभे राहून स्वतःशीच बोलताना दिसले तर काही देवासमोर हात जोडले तर काही जण शांतपणे कोपऱ्यात बसून वातावरणाचा अंदाज घेत होते. घरात एक विचित्र शांतता होती. जणू वाद होणार आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं. किचनमध्ये नाश्ता बनवताना चर्चा सुरू झाल्या. आज कोण कोणाचं नाव देणार? विशालकडे पावरकी होती, तो काय करणार? आपण सुरक्षित आहोत का? रुचिता, अनुश्री आणि तन्वी यांच्यात हलकी चर्चा झाली. कोणाचं नाव घेऊ नये, कोणावर विश्वास ठेवावा यावर मतभेद स्पष्ट दिसत होते. इथेच पहिल्यांदा विशालचं नाव चर्चेत आलं. विशाल जर आपल्या विरोधात गेला तर चित्र बदलणार आहे असं एक स्पर्धक म्हणताना देखील दिसला. लिव्हिंग एरियात काही स्पर्धकांनी वेगळीच बैठक घेतली. सचिन, प्रभू आणि आयुष हे तिघं एकत्र बसून गेमची चर्चा करत होते. इथे स्पष्ट दिसत होतं आज मैत्रीपेक्षा गेम महत्त्वाचा आहे. आज आपापल्या भावनेवर नाही, डोक्याने खेळावं लागणार आहे असं वाक्य वातावरणाचं गांभीर्य वाढवणारं होतं. अचानक बिग बॉसचा आवाज घुमला आणि विशालला सांगण्यात आले, पावर की आहे त्याचा तुम्हाला यूज करायचा आहे तर तुम्ही ज्या 5 सदस्यांना पावर की मिळाली आहे त्यांच्यापैकी तुम्ही कोणाची पावर की बात करणार आहात? तर विशालने क्लिअरली तन्वी कोलतेला बाहेर केलेला आहे पावर की आणि कॅप्टन्सी टास्कमधून. त्यानंतर विशाल आणि तन्वीमध्ये दोघांमध्ये थोडी बोलचाल आणि वादावाद झाली. अचानक बिग बॉसचा आवाज घुमल्यानंतर मग बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आज नॉमिनेशन टास्क होणार आहे, पण यावेळी नियम वेगळे असतील. सर्वजण सावध झाले. बिग बॉसने जाहीर केलं आज पावरकीचा वापर पण होणार आहे आणि विशालकडे खास ताकद होती. जसं मी आधी सांगितलं, हे एकट्याच घरात खुशबू सुरू झाली. हा एपिसोडचा सगळ्यात महत्त्वाचा सीन म्हणजे बिग बॉसने विशालला बोलवलं आणि विशाल जसं मी सांगितलं की पावरकीचा वापर करून तो एका सदस्याला पावरकीमधून काढू शकतो. घरात सन्नाटा झाला. विशाल थोडा वेळ शांत राहिला. तो सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होता. काहींच्या नजरा विनवणी करणाऱ्या, काहींच्या नजरा आव्हान देणाऱ्या होत्या. थोड्या विचारानंतर विशालने निर्णय घेतला. विशालने प्रभूला पावरकीमधून काढलं असतं, पण त्याने विचार केला की नाही, तन्वी कोलतेला आपण पावरकीमधून काढू. हा निर्णय ऐकताच तन्वी आधारली. काही जण शॉक झाले तर काही जण खुशही झाले आणि विशालचा ऑब्व्हियसली निर्णय होता की तो तन्वी कोलतेलाच काढणार होता, कारण की ती त्याच्या टोळीमधून खेळत नव्हती म्हणून. प्रभू म्हणाला, हा निर्णय मला अपेक्षितच होता. या एका निर्णयाने 2 गट स्पष्टपणे तयार झालेले दिसले. 2 नाही तर 3 गट झालेले दिसले की जसं टोळी एक, नंतर दुसरं प्राजक्ता, करण, सचिन दादा आणि सागर भाऊ आणि आयुष, आणि दुसरा ग्रुप म्हणजेच याच्या आधींचा प्रभू, तन्वी, दीपाली आणि आरबी यांचा. विशालने लगेच वाद सुरू झाले. तन्वी म्हणाले, तो न्याय केला, हा पर्सनल गेम आहे, तू स्वतःचा फायदा पाहिलास. विशालने राहिला, पण नंतर तो बोलला, हा बिग बॉस आईच्या भावनांपेक्षा गेम मोठा आहे. हा डायलॉग एपिसोडमध्ये खूप गाजला. यानंतर बिग बॉसने नॉमिनेशन टास्क सुरू केला. प्रत्येक स्पर्धकाने एका सदस्याचे नाव घ्यायचं होतं आणि प्रत्येकाच्या स्पर्धकाच्या गळ्यात प्रत्येकाची वेगळीची पाटी होती. एक वेगळ्या फोटोची पाटी होती. तसं एक एक करून सगळे पुढे येऊ लागले. तसंच मग सचिनच्या गळ्यामध्ये प्रभूची पाटी होती आणि सचिनने प्रभूला नॉमिनेट केले. गेममध्ये विश्वास नाही, हा कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, हा गेम दिसत नाही आहे असं सांगून लगेच डिबेटमध्ये प्रभूने पण सांगितलं, तुमचा गेम आठवड्यामध्ये किंवा 4 वीकमध्ये, एका महिन्यामध्ये कधीच दिसलेला नाही असं सुद्धा प्रभू सचिन यांना बोलला. त्यानंतर आयुषने त्यानंतर रुचिताने नॉमिनेट केलं तन्वी कोलतेला. तन्वीला पण ते सांगितलं गेम नाही, रुचिताने आयुषने नॉमिनेट केलं आरबीला पण
प्रयत्न केला, पण आरबीने पण ती स्पष्टपणे नाही बोलत. आरबी हा असा लपून छपून खेळतो, आरबी स्वतःचा स्टँड घेत नाही किंवा आरबी काही करत नाही. त्यामुळे आयुषने पण घेतला आणि त्याचे 3 काही कारणं होते ते सुद्धा त्याने सांगितले. तसेच अनुश्रीने देखील प्राजक्ताला नॉमिनेट केले. अनुश्रीने डील केली होती आधी की मी प्राजक्ताला सेव्ह करेल आणि आरबी अनुश्रीला सेव्ह करेल आणि प्राजक्ताचं दीपालीचं प्राजक्ताकडे होतं तर प्राजक्ता दीपालीला सेव्ह करणार असं त्यांची तिघांची होती. पण अनुश्रीने प्राजक्ताला माइंड गेम खेळून अनुश्रीने बरोबर प्राजक्ताला नॉमिनेशनमध्ये टाकलं की ही दिसत नाही, ही काही करत नाही, ही बोलत नाही, हिचे फक्त चर्चा असतात, नुसतं बोलते, काही खेळत नाही, भाग नाही. त्याच्यामुळे अनुश्रीने प्राजक्ताला देखील नॉमिनेट केले. नंतर सागर दादा आणि राखी सावंत नवीन आल्या वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे दोघंही सुरक्षित होते आणि सागर दादा कॅप्टन होते म्हणून सुरक्षितच होणार होते. त्याच्यानंतर आयुषला देखील रुचिताने नॉमिनेट केले आणि ती स्पष्टपणे बोलली की आयुष बोलत नाही, त्याचा गेम काही दिसत नाही आहे, तो कसा आहे तसा आहे, त्याच्यामुळे त्यांनी केले. नंतर विशाल भाऊने देखील सचिन यांना नॉमिनेट केले. विशाल भाऊने पण बरेच कारणं सांगितली आणि विशाल भाऊ बोलले की प्रभू आणि माझ्यामध्ये पण डील झाली होती. प्रभू बोलला की यांनी जर मला नॉमिनेशन टास्कमधून बाहेर नॉमिनेट केलं तर तुम्ही सुद्धा यांना बाहेर कराल आणि मी ते शब्दाचा पक्का आहे आणि मी ते करून दाखवलं असं विशाल भाऊने सचिनला म्हटलं. मग त्यानंतर सचिनने पण एक शायरी म्हटली, नंतर मग विशालने म्हटले, नंतर मग राखीने म्हटली. असा हा एपिसोड चालू होता. त्यानंतर करणला देखील तन्वीने नॉमिनेट केला आहे काही रिझन्समुळे आणि तन्वी सुद्धा त्याच्या ग्रुपमध्ये नाही आहे. तन्वी कोणाचं ऐकत नाही, त्याच्यामुळे तन्वीने देखील करणला नॉमिनेट केले. कालच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन केलेले सदस्य म्हणजे प्रभू, सचिन, आयुष, आरबी, करण, प्राजक्ता हे नाव जाहीर होताच काही जण शांत झाले. पूर्ण अख्खी टोळी सेट झाले. टोळीचा माइंड गेम, टोळीचं फर्स्ट क्लास इंट्रॅक्शन, टोळीने बरोबर सर्वांशी इंटरॅक्ट करून सर्वांना हे करून प्लॅनिंग करून प्लॉटिंग करून कसंही करून टोळीने बरोबर स्वतःला सेव्ह केलं. दॅट इज इम्पॉर्टंट. दिस इज स्टोरी, दिस व्हेरी इम्पॉर्टंट. काही जण शांत झाले, काही जण भाऊक झाले, तर काही जण आणखी आक्रमक दिसले की मला कसं काय नॉमिनेट केलं, मी नॉमिनेट झाला. मग त्याच्यानंतर प्राजक्ता देखील हिला बोलली की तू दिल तोडली, अनुश्रीला बोलली तू माझी दिल तोडली, मी आता तुझ्यावर याच्या पुढे कधी विश्वास ठेवणार नाही. पण अनुश्रीला माहिती होतं आरबीच्या गळ्यामध्ये अनुश्रीचं होतं आणि आरबी जर गेला आणि आरबीने जर हे केलं तर अनुश्री नॉमिनेट होणार. अनुश्रीने स्वतःला वाचवण्यासाठी हा गेम केला तर येस, इट्स ओके आणि इट्स नॉर्मल. नॉमिनेशननंतर एक भावनिक सीन पाहायला मिळाला. अनुश्री एकटी बसून रडताना ती म्हणाली मी ते स्वतः सिद्ध करायला आले नाही, पण रोज स्वतःला समजावं लागतं. ही सिंटेक्शनच्या मनाला भिडणारा होता. हे त्याचं काय आपल्या गटात चर्चा झाल्या पुढचा टास्क कसं होईल इविक्शन. नंतर अनुश्रीने देखील सागरदारांना पण विचारलं की तुम्ही का प्राजक्ताची साईड घेतली, मी तुमच्याकडून इतकं कॅप्टन्सी टास्क तुमचा खेळली, तुम्हाला सपोर्ट केला. मग सागरदादाने पण थोड्या वेळाने थोडे समोर येऊन अनुश्रीला सांगितले मी या कॅप्टन्सी टास्कमध्ये अनुश्रीला सपोर्ट करणार आहे. देखील सचिन आणि करण त्या ग्रुपला देखील सांगितले की मी ह्यावेळेस अनुश्रीला सपोर्ट करणार आहे, कारण की 2 वेळेस त्यांनी मला वाचवलं, एक नॉमिनेशन वेळेस एक कॅप्टन्सी टास्कमुळे. त्यामुळे मी अनुश्रीला कॅप्टन्सी टास्कमध्ये हेल्प करणार आहे. आणि विशाल देखील बोलला की मला या हप्त्यामध्ये कॅप्टन्सी नको आहे, म्हणून अनुश्री आपण तुझ्यासाठी घेऊ. मग या हप्त्यामध्ये कॅप्टन्सी टास्कचे उमेदवार हे गटाचे 3 आहेत, अनुश्री, विशाल अँड रोशन आहे आणि नंतर प्रभू आणि तिकडून करण आहे. असा हा एपिसोड रंगला. त्याच्यानंतर मग चर्चा झाली. मग आता या एपिसोडच्या एंडिंगमध्ये शेवटी पोलीस झालेली आहे. राखी सावंत घराचा गॅस चोरीला गेला. प्रभू म्हणतो मला भूक लागली आहे आणि गॅस चोरी केला. मग राखीने शोधून काढला चोर, तर राखी बोलते विशाल हा चोर आहे. असा हा बिग बॉस मराठीचा सीझन 6 चा कालचा संपूर्ण एपिसोड. विशालच्या पावरकीचा निर्णय, नॉमिनेशनमधील नाव आणि वाढतात तणाव, सगळ्यांमुळे हा भाग प्रचंड चर्चेत राहिला. तुम्हाला काय वाटतं, विशालचा निर्णय बरोबर होता? कोण नॉमिनेट झालं, कोण बाहेर झालं? अनुश्रीने धोका द्यायला पाहिजे होता की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा.